काळामध्ये सर्वात भ्रष्ट असल्या अशा प्रकारची लोक आजूबाजूला होती. खूप भ्रष्ट वातावरण होतं. लोक संदेश त्यांची टिंगल करणारे माणसं होते, संदेश त्यांची खिल्ली उडवणारे लोक होते. वेगवेगळ्या प्रकारे देवाच्या गोष्टीपासून ते पाठीमागे गेले होते. त्यांना देवाच्या गोष्टीविषयी कसल्याही प्रकारचं सोयीसुद्धा नव्हतं. त्या ठिकाणचा जो राजा होता तो सुद्धा देवापासून पार अगदी देवाच्या गोष्टीपासून एकदम बिघडलेला व्यक्ती होता. प्रजेची त्याला कोणत्याही प्रकारची काळजी नव्हती. वेगवेगळ्या प्रकारे वाईट गोष्टीमध्ये व्यसनामध्ये असणारा आणि देवाचा तिरस्कार करणारा असा व्यक्ती होता. आणि शत्रूंची सारखी आक्रमण त्यांच्यावर होत होती, त्यांची लुबाडणूक केली जात होती, त्यांचं हिरावून घेतलं जात होतं. आणि अशा वातावरणात राहून सुद्धा दानिएलला सगळे 7च्या 7 गुन्हा बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं मी असा आहे. मग तुम्हाला काय माहिती आहे का माझ्या परिस्थिती, मी कोणत्या परिस्थितीत जगतो, मी कसा रात्री झोपत नाही हे तुम्हाला ठाऊक आहे का? माझ्या जीवनामध्ये मी दिवसभर काय काय फेस करतो हे तुम्हाला ठाऊक